नाशकातला ज्योतिषी बलात्काराचा आरोपी अशोक खरातला मिळाली 24 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। अशोक खरातच्या अटकेनंतर अंधारेंचा चाकणवरांवर गंभीर आरोप। खरातनं स्थापन केलेल्या संस्थेवर चाकणकर संचालक। अजित पवारांच्या अपघाताच्या संदर्भात फडणवीसांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र। शहांना 6 मार्चला पत्र लिहून केली सीबीआय चौकशीची मागणी। महापौर रितू तावडे यांना दिलासा नाहीच। शिक्षक मारहाण प्रकरणामधला दोषमुक्ती अर्ज मुंबईच्या सत्र न्यायालयानं फेटाळला। ऍसिड हल्ले रोखण्यासाठी वेगळ्या कायद्याची आवश्यकता। आरोपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी। इराणचा एकाच वेळी अनेक ड्रोननी इस्रायलवर हल्ला। दुबईवरही हल्ला। यूएईच्या एअर डिफेन्स सिस्टमनं ड्रोन्सचा मार्ग रोखला। इराणचे 2 वरिष्ठ अधिकारी ठार। इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा। इराणनं सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचं केलं मान्य। ट्रम्प यांची चिडचिड सुरूच। नाटो आणि मित्र देशांनी मदत न केल्यामुळे ट्रम्प चिडले। अमेरिकेचे दहशतवाद विरोधी प्रमुख जो केंट यांचा राजीनामा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा केला विरोध। इराणचा सर्वोच्च धर्मगुरू मोजतबा खामेनीच्या बद्दल नवी माहिती। मोजतबावर रशियात उपचार सुरू असल्याचा इराणी राजदूताचा खुलासा। एलपीजी आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी सुरू असल्याचं केंद्राचं हमीपत्र। नागपूर खंडपीठातली याचिका निघाली निकाली। भाजपाच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री नवी दिल्लीला रवाना। मतदार यादी शुद्धीकरणाच्यासाठी भाजपाची कार्यशाळा। मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केलं मार्गदर्शन। भंडारा औद्योगिक वसाहतीतल्या सिलेंडर गोदामावर धाड। 75 सिलेंडर झाले जप्त। अकोल्यात ठाकरे गटाचे 6 पैकी 4 नगरसेवक शिवसेनेत। आता उद्धव ठाकरेंकडे अकोल्यात उरले फक्त 2 नगरसेवक। नागपुरातल्या वीज केंद्रांना ड्रोन हल्ल्याची धमकी। धमकी मिळाल्यानंतर वीज केंद्रांवर वाढवली सुरक्षा। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात। ट्रकनं 4 चाकीला चिरडलं। 3घांचा जागीच मृत्यू।